माझी गाडी इन्स्पेक्टरच जज आहे ना. येडी का ग. मस्त चेहऱ्याला माती लागली आहे, केस खराब झाले, घसा खराब झाला आहे. कितने का आहे भैया? 150. मस्त. वेटिंगवर ऑलरेडी गाड्या होत्या, तर आज ठेवली तरी का बरं, उद्या आणली असती ना मी गाडी. सवारी रेडी. मॅथ्सला हो मैच तो लगाना पड़ेगा ना भैया. चल तू. तुम्ही विचार करत असाल की हे लोक एकदम बाईकवर काय करताय बाहेर. ॲक्च्युली आज माझी गाडी सर्व्हिसिंगला दिली आहे आणि मला वाटलेलं ती लगेच मिळेल, बट नाही, ते उद्या देणार आहे गाडी. म्हणून आम्हाला, आणि मी चालवत नाही कारण माझ्याकडे हेल्मेट नाही आहे. या गाडीत ऑलरेडी हेल्मेट होतं जे हिच्या डोक्यात बसतं आहे, कारण हे तिचंच हेल्मेट आहे. आता आम्ही निघालो आहे FC रोडला. FC रोडला का? कारण हिला जी पूर्ण शॉपिंग मोड तिचा ऑन होता मॉलमध्ये, तर आम्ही गेलो आणि शॉप्स बंद झाले लाईक ऑलवेज. म्हणून आता निघालो आहे आम्ही FC रोडला. आणि FC रोडला पोचायला आम्हाला दाखवत आहे 1 तास. मग 1 तास काय करायचं, तर माझ्या आता डोक्यात आला, आपण निशाला एक प्रश्न विचारू. जज का बेटा वकील, वकील का बाप इंस्पेक्टर, तो फिर जज कौन? जज का बेटा वकील, वकील का बाप इंस्पेक्टर, तो फिर जज कौन? जजच्या मुलाचा हे बघ, जज का बेटा वकील, वकील का बाप इंस्पेक्टर, तो फिर जज कौन? इन्स्पेक्टरच जज आहे ना. येडी का ग. दादा तो इन्स्पेक्टर झाला ना. तुम्हाला जर का माहीत असेल तर कमेंट करा. बरं, मी तुला एक क्वेश्चन विचारते. AP सिंगर माहिती आहे का तुला? काय काय? AP हां. सिंगर. हां. त्याचे गाणे लूज का असतात? AP सिंगरचे गाणे लूज का असतात? बोल ना. AP सिंगर. हा मी बनवलेला आहे, माहिती आहे का? अच्छा, AP सिंगरचे गाणे लूज का असतात? सांग. नाही माहिती का? विचार कर. मी तिला प्रश्न करतोय, ती मला प्रश्न करते. उत्तर दोघांच्या प्रश्नाचे येत नाही. आता काय झालं ना, आम्ही सिग्नलवर थांबलेलो, ठीक आहे. सिग्नलवर थांबलो तर एक काका होते साईडला. त्यांनी मला विचारलं की हे लोकेशन सरळच आहे ना. 1 मिनिट विचार केला, म्हटलं यांना काय सांगू आता, मीच मॅप लावून फिरतोय. हो हां हां बरं. किती दिवसानंतर मी गाडीवर ट्रॅव्हल केलेलं आहे. मस्त चेहऱ्याला माती लागली आहे, केस खराब झाले, घसा खराब झाला आहे, सगळं बेस्ट एकदम. आता आलो FC रोडला. 200 200 एवढे 200ला असं. मी तुला तेच म्हणेल की आधी सगळं बघून घे आणि मग तू बघ कुठे चांगली प्राईस मिळते, मग तिथनं तुला घ्यायला दे. ते तुला आवडेल तिथनं लगेच घेऊ नको, काय थोडा टाईम घे. बड़ी उसमें साइज दूसरी है.
फिरण्यासाठी. कितने का है भैया? 150. बस. हाँ खूप मोटी है. आपको अच्छा दिखेगा. मेरे को होगा नहीं वो. सगळे 150चे आहे. इथे चार्जर पण आहे. चार्जिंग स्टेशन पण आहे इथे. भाई किती भारी. पूर्ण FC रोड आम्ही फिरलो. तुम्हाला व्हरायटी मोस्टली सगळीकडे सेमच दिसेल आणि प्राईस रेंज चेंज होते 50पासून ते 400, 300, 350, 400पर्यंत. ते बेवकूफ इथे बेवकूफ होतं. बेवकूफमध्ये कपडे ठीक आहे पण त्या प्राईस रेंजला ते वर्थ नाही करत. तुला माहिती आहे शर्ट कितीला होतं? 1600. एवढं काय खास नाही वाटलं मला. ठीक आहे. नॉट वर्थ दॅट हाईप. का मी त्यांनी नीट दिलं नव्हतं माहीत नाही. बट ठीक होतं. एवढं काही खास नव्हतं. मे बी जास्त त्यांनी ऑड दिलेलं. कोल्ड असेल तर मे बी. एकदम चिल्ड स्ट्रॉबेरीज, फ्रोझन स्ट्रॉबेरीज आणि एकदम हॉट चॉकलेट. हां पण हे काय आम्ही जे महाबळेश्वरला स्ट्रॉबेरीज खाल्लेलं आहे त्याच्यापेक्षा ते स्ट्रॉबेरीज खूप बेटर होत्या. राईट करा. तिखट करा. तू येणार कलेक्शन वाईज ठीक होतं. एवढं पण काय भारी नव्हतं. पण हां एक आहे की तुम्ही जे एका दुकानात बघाल ते ऑलमोस्ट सगळीकडे असणार आहे ना. आणि प्राईस रेंज पण सेम. बट खाण्याच्या बाबतीत स्ट्रॉबेरीवालं ओके होतं. चॉकलेट पान चांगलं होतं. आणि पाणीपुरी तर मजा आली. ते गरम गरम रगडा असा घशातनं गेला. आता इथं झालेलं आहे. आता आम्ही चाललो आहे फिनिक्स विमाननगर. ते आहे इथनं 40 मिनिट. दिस इज पुणे. नायकामधनं शॉपिंग केली. त्यानंतर तिला वॉच पाहिजे होता. आम्ही वॉच शोधलं पण हवं तसं डिझाईन काय मिळत नाही ते मॉलमध्ये. इथे पण तेच लिमिटेड डिझाईन जास्त करून तुम्हाला इंटरनेटवर खूप भेटतील ऑफिशियल वेबसाईट्सवर. बट इथे एवढं नाही आहे. आम्ही आता सुरभीला पिक केलं तिच्या ऑफिसवरून आणि बस थोडंसं चिल करू आणि मग इथनं घरी. सुरभी आमच्यासोबत यासाठीच नव्हती की ती ऑफिसला आलेली आहे. 12:15 झाले. फायनली घरी पोचलो आहे. येताना गाडी मी चालवली कारण गारवा खूप होता. विमाननगर त्या साईडला एवढं काही वाटलं नाही. बट फेज 1, फेज 2, फेज 3 असं लेवल वाईज गारवा वाढत जात होता. तर येस 7चा दिवस खूप छान गेला. खूप फिरलो, थोडीशी शॉपिंग केली आणि आत्ता मी बघत होतो जस्ट कारण मला म्हटलेले गाडी सर्व्हिसिंग करून उद्या मिळेल तुम्हाला. मी आत्ता जस्ट बघत होतो. गाडी जागची हल्लेली पण नाही आहे. तर मला हेच कळत नाही की त्यांनी जर का आज घेणारच नव्हतं आहे, वेटिंगवर ऑलरेडी गाड्या होत्या, तर आज ठेवली तरी का बरं. उद्या आणली असती ना मी गाडी. बट ठीक आहे बघू. आता ते म्हणताय उद्या देणार. बट मला नाही वाटत उद्या पण होईल. असा थोडा जाम झाला आहे धुळीमुळे. चेहऱ्यावर माती साठली आहे आणि केसांचा झाडू झाला आहे. तर आता थोडासा फेस वॉश करून गरम पाणी पिऊन तेल लावून झोपून जाणार.
बाय.